सर्वांना नमस्कार. आज आपण कापूस पिकातील आकस्मिक मर याबाबत चर्चा करणार आहोत, माहिती घेणार आहोत. मागील महिन्यामध्ये म्हणजे जुलैच्या संपूर्ण महिनाभरामध्ये काही भागामध्ये पाऊस कमी प्रमाणात तर काही ठिकाणी अत्यंत कमी प्रमाणात अशी पर्जन्य अवस्था होती. त्यामुळं जुलै महिन्यामध्ये पिकावर पाण्याचा ताण निर्माण झालेला होता आणि जुलै महिन्याच्या शेवटी बऱ्याचशा ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे. आणि यामुळं काय झालेलं आहे की पावसाचा जो दीर्घ खंड होतो, या खंडानंतर जो मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आणि या पावसामुळे आपल्या कापूस पिकाची काही झाडे अचानकपणे सुकू लागलेली आपल्या शेतामध्ये दिसत असतील, त्यासच आपण आकस्मिक मर अशी म्हणतो. तर बघा, पाण्याचा ताण पडल्यानंतर काय होतं, जमिनीचे तापमान वाढते आणि अशा वेळी आपण जर पिकाला पाणी दिले किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर कापूस अचानक सुकू लागतो, पानाची गळ होते. ही लक्षणं आपल्याला सुरुवातीच्या 2 ते 3 दिवसात दिसायला लागतात आणि मग हळूहळू पानाची गळ होऊन अशी झाडं मरतात. यामुळं पिकाच्या उत्पादनामध्ये घट येते. तर या मर रोगाचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचे हेही आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं आहे. तर बघा, शेतामध्ये जे काही अतिरिक्त साठलेलं पाणी आहे, हे पावसाचं पाणी आपण शेताच्या बाहेर अगोदर काढून दिलं पाहिजे, पाण्याचा व्यवस्थित निचरा केला पाहिजे. त्यानंतर आपण आळवणी करणार आहोत, ज्याच्यामध्ये 50 ग्रॅम COC म्हणजे कॉपर ऑक्झीक्लोराईड अधिक 400 ग्रॅम युरिया 20 लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि हे मिश्रण एकत्र करून प्रति झाडाला 250 ते 500 ml या प्रमाणाची ड्रेंचिंग किंवा आळवणी करायची आहे. हे काम आपल्याला पुढील 2 दिवसामध्ये जर आपण करून घेतलं तर पिकाचं नुकसान जास्त होणार नाही. त्याचबरोबर जी बाधित झाडं आहेत, अशा बाधित झाडाला पाणी दिल्यानंतर त्या ठिकाणची माती आपल्याला व्यवस्थित पायानं दाबून घ्यायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस या शेतामध्ये वापसा होईल त्यावेळेस आपल्याला कोळपणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यामुळे काय होईल तर जी जमिनीमध्ये हवा खेळती राहील आणि आपलं पीक चांगल्या पद्धतीचं येणार आहे. असा सल्ला आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येत आहे. असं जर आपण केलं तर आपल्या पिकाचं नुकसान होण्यापासून आपण टाळू शकतो. धन्यवाद.